विधी कारण सांगते. मी आता 6वीतील विद्यार्थिनी. आज मी आपल्या समोर मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील बोलते. एक पातळी विषयावर माझे मत मांडत आहे. ओळखलं का मला? होय, मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील बोलते. एरवी मी बोललीही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून प्रेम केले. तुम्ही तर चक्क मला देवी म्हणून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुकही करता, पण दुःख याचे तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील बोलते. आम्ही अनाथ मुलांना, गरिबांच्या मुलांना जमवून वसतिगृह बनवली, त्यांना शिकवलं. पण आज अनाथ मुलांना तुम्ही अनाथालयात सोडत आहात. गरीब मुलं भटकंती करत आहेत, फुटपाथवर झोपत आहेत. अशी परिस्थिती नव्हती हो. एकदा आमच्या घरी पाहुणे मंडळी आली होती. पाहुण्यांना जेवायला आम्ही गोडधोडाचे बेत केले होते. पाहुणे जेवायला बसले. जेवता जेवता पाहुण्यांनी पायगुंडा पाटलांना म्हणजेच माझ्या सासऱ्यांना सहज प्रश्न केला, काय हो पायगुंडा पाटील, तुमचे चिरंजीव भाऊराव काय काम करतात? तेव्हा पायगुंडा पाटील म्हणाले, काही नाही, पण एक महत्वाचं काम करतो. सर्वांनी उत्सुकतेने विचारलं, कोणतं बरं ते? तेव्हा पायगुंडा पाटील म्हणाले, काही नाही, 2 वेळेचं खातो आणि गावभर उंडरतो. तेव्हा मी पाहुण्यांना वाढण्याचे काम करत होते. माझं मन दुखावलं, डोळे पाण्याने टपटपलं. पाहुण्यात पुढे अश्रूही पुसता येणार हो. भाऊरावांना वाढत असताना माझ्या अश्रूंचे 2 थेंब भाऊरावांच्या ताटात पडले. माझ्या पुढे झालेला आपण त्यांना सहन झाला नाही. ते ताडकून उठले आणि थेट ताटाला घातला. तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेश झाला. ते म्हणतात ना, सीतेच्या अश्रूंनी रामायण घडले, सात्विक द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले आणि माझ्या अश्रूंनी रयत शिक्षण संस्था घडली. म्हणजे आज रयतेचे रामायण लिहिले गेले. आज आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणून रयत शिक्षण संस्था ओळखत आहे. एकदा भाऊराव पाटील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तेव्हाच अप्पाला माझ्यापाशी आले व म्हणाले, वहिनी, अहो धान्य संपला आहे. तो दुकानदार उधारही देईना, काय करू? कालपासून पोरं उपाशी आहेत. मी म्हणाले, त्या दुकानदाराला सांग, मी उद्या सगळं पैसा उधार फेडेल भाऊराव. पण अप्पाला म्हणाले, नाही, तो ऐकत नाही. तेव्हा मी माझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढून अप्पालाच्या हातात दिले व म्हणाले, याचं तू विक नाही तर गहाण ठेव, पण लहान लहान मुलांना जेवण दे. हे ऐकताच अप्पाला म्हणाले, नाही, मी असं पाप करणार नाही. वहिनी, हे तुमचं सौभाग्याचं लेणं आहे. मी हे कसं गहाण ठेवू? तेव्हा मी म्हणाले, माझं सौभाग्याचं लेणं कर्मवीर भाऊराव पाटील आहेत आणि मला माहित आहे गरिबांच्या शिक्षणाचा वसा भाऊरावांनी घेतला आहे आणि तो मला पुढे चालवायला हवा. म्हणूनच मी म्हणते, होय, मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील बोलते. होय, मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील बोलते. धन्यवाद.